सुप्रभात मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। बघताय ना व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। नवीन कोण असतील तर त्यांनीही सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, मित्रमंडळींना त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला। मला माहिती आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत, कारण माझे जे व्ह्यूज वाढत आहेत त्याच्यावरनं मला कळतं की माझे व्हिडिओ लोकांना आवडत आहेत। मला फार बरं वाटतंय। मी तुम्हाला काही नवीन काही करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला अजून आवडतील व्हिडिओ माझे। निघालो आता, गेट उघडून सगळं लॉक केलंय, गेट बंद करून काळोख आहे, लाईट लावतो। चला निघूया। हो, पहिलेच कुत्रा। चला तर निघूया। आज मला रोजच्या रस्त्याने, समोरच्या रस्त्याने जाता येणार नाही, तर मी आज, कारण तिकडे कुत्रे भरपूर आहेत, म्हणून मी आज हा रस्ता धरणार आहे, उजव्या बाजूचा। आणि तिकडे पण खोदून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे कसं मोठ्या बसेस येतात तर मग अडकायला होतं, मग जाता येणार नाही पुढे, म्हणून मी आज हा रस्ता धरतोय, इकडनं जातोय उजव्या हाताच्या रस्त्यावर। तसा हा सामसुमच असतो रस्ता, इथे पब्लिक फक्त वॉक करायला येते, ते पण क्वचितच, कारण एवढ्या वेळेला कोण येत नाही, सगळे 7च्या नंतर येतात, म्हणून हा रस्ता सामसुम असतो। आमच्या घरी दोन्हीकडनं येत आहे, तर त्या रोडने पण या रोडने पण। गाड्या पुसण्याचं काम चालू आहे। त्या बघा आता सुरुवात झालेली आहेत लोक यायला ह्या रोडवर। मला दाखवतो रस्ता केवढा छोटा करून ठेवलाय तो बघा। ह्याच्यातनं गाडी जर आली तर मला बाहेर पडता येणार नाही, म्हणून मी हा रस्ता धरला, कारण हा थोडा शॉर्टकट आहे, लगेच इकडनं पास करता येईल, कारण तिकडे अडकलो तर मला निघता येणार नाही, मला खूप फिरून बाहेर पडावं लागेल। मुलं शाळेत जायच्या तयारीला लागलेली आहेत। आता हळूहळू आपण आता लिंक रोडच्या ठिकाणी चाललो। रस्ता धरावत, हे बघा, ही अशी गाडी आली की मग साईडला उभं राहावं लागतं, आणि त्यात परत ते मागे पुढे गाड्या असल्या तर मग खूपच वांदे होतात। रस्ता पूर्णच खोदलेला आहे, फक्त एक गाडी जाईल एवढाच रस्ता ठेवलाय, त्याच्यामुळे खूप कसरत करून गाडी काढावी लागते बाहेर। शाळेतली मुलं तयार आहेत गाडीवर बसायला, वडिलांना घेऊन, वडील घेऊन चाललेत त्यांना। इथे सांभाळायला लागतं जरा बाहेर पडताना, कारण इथे या गाड्या उभ्या असतात, मग तिकडनं गाड्या येतात, इकडे रिक्षा आडव्या लावलेल्या असतात, त्याच्यामुळे खूप सांभाळायला लागतं। ह्या बघा, हे मोठे मोठे लोडर आहेत, ते साळ्या घेऊन जातात, उभे आहेत 2-3 लाईनीत। ह्या लाईनीतल्या रोजच्या रिक्षा तुम्हाला जर मी दाखवतो तर ह्या रिक्षा जवळजवळ नाही म्हटलं तरी 1500 रिक्षा उभ्या असतात। इकडची लोक आहेत ती रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात, आणि रात्रीच्या इथे लावून मग आपल्या घरी जाऊन आराम करतात। सकाळी परत झाली की येऊन परत आपापल्या रिक्षा घेऊन जाऊन आपापल्या कामधंद्याला लागतात। मेहनत करणं खूप गरज आहे। हे बघा, हे काका रोज मला दिसतात, मला खरोखर अभिमान आहे या काकांचा की ते रोज सकाळी किती वाजता येत असतील माहिती नाही, पण ते रोज जाळं तिकडे विणत उभे असतात। कधीतरी मी त्यांची इंटरव्ह्यू पण टाकेन। मला आज
उशीरच झालेला जास्त, म्हणून मी आज जरा पटापट निघालो. बघा किती उजाडले आज. इथे दत्त मंदिर आहे राईट साईडला, छान आणि सुंदर दत्त मंदिर आहे. कधी आलात या बाजूला तर देवळाला व्हिजिट करा, दर्शन घ्या. ICA कॉलनीच्या इथेच आहे. खोदकाम चालू आहे. तिकडे क्रेन लावलेले आहेत पाईप टाकण्यासाठी, कारण जड पाईप आतमध्ये टाकतात तर ते उचलण्यासाठी क्रेन लावावी लागते. त्याचं काम चालू आहे. खड्डे खोदलेत, पावलावर खड्डे खोदलेले आहेत, तर ते अंडरग्राऊंड पाईपलाईन करतायत. सिग्नलची लाईट किती छान वाटते, पिवळी. स्टेशनच्या खाली आलं की असं वाटतं दिवाळीच आहे, एवढा लाइटिंग आणि उजेड असतो. मस्त वाटतंय. जरा इथं कोराई ब्रिजच्या इथे, कोराई सिग्नलला आलं म्हणजे वजिरा नाका हे थोडं कोचंबना होतं, कारण एवढ्या गाड्या येतात, सट 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 कुठूनही गाड्या येतात, तर खूप सांभाळायला लागतं. गाड्या रॉंग साईडने तिकडनं येतात, कारण तो कट मारायला दुसरीकडे पुढे आहे, त्याच्यामुळे गाड्या अशा येऊन रॉंग साईडने जाऊन मग ते कट मारतात. कारण तो गेला तर पुढे जाऊन सिग्नलला जाऊन परत त्यांना यावं लागतं ना, म्हणून ते इकडनं शॉर्टकट मारतात. सिग्नल थोडा लांब आहे ना. वाटते एकदम. इकडे पण सांभाळायला लागतं, कारण इथून कधी रिक्षा बाहेर पडतील पटकन पुढे तिथे सांगता येत नाही. इथे पण हॉर्न लाईट दोन्ही करून चालावं लागतं. समोरच्या रिक्षावाल्याला कळतं की बाबा हा नाही गाडी येते. कारण लिंक रोडला अशा ठिकाणी खोदून ठेवतात की ते सिग्नलच आहे आणि तिथे सगळं पॅक करून टाकतात की दुसरी गाडी येणारी दिसतच नाही. तर त्यांचा तो कामाचा भाग आहे. आता तो कसं काय करतात ते त्यांनाच ठाऊक. पण आपण सावधगिरीनेच चालवायला लागते गाडी. हा बघा रॉंग साईडला आतमध्ये आला, कारण त्यालाही तिकडे पुढे जाऊन टर्न मारून यावं लागत होतं, म्हणून तो हात घेऊन आतमध्ये आला. हा एक स्पॉट असा आहे की जिथे चारी बाजूने गाड्या येतात आणि खूप सांभाळावं लागतं. इकडे तिकडे करत बघत पुढे जावं लागतं. हे तुमचं रोजचंच फळ मार्केट, नारळ मार्केट, फळ मार्केट, आधी नारळ आणि नंतर वेगवेगळे फळं, असे 2 मार्केट आहेत इथे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती. इथे थोडं सांभाळावं लागतं. इथे हे बघा, हे असे बरेचसे खड्डे आहेत, ते खूप त्रासदायक आहेत आणि त्यात पण ते खोदून ठेवलेले आहे, त्याच्यामुळे खूप कसरत करावी लागते इथे पण. आणि मोठे बसेस ट्रक आले तर मग काय, ते जाणार त्याच्यानंतर आपल्याला जायला मिळणार, म्हणून मग ते त्यांच्या मागे 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 हळूहळू जावं लागतं. ही आहे कसरत. BMCने खड्डे तर बुजवले, मातीच टाकली आहे नुसती, त्याच्यावर डांबर टाकलेलं नाही. कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगत होतो की खड्डे बुजवा, पण त्याच्यात फक्त त्यांनी खडी टाकलेत, त्याच्यावर डांबर टाकलेलं नाही. त्याच्यामुळे आता काय झालं आहे,
पाणी आल्यामुळे ते खड्डे परत उघडले आहेत. तर कृपया डांबर टाकून ते पॅक करा, तर खूप चांगलं होईल, सुटेबल होईल, लोकांना चांगलं पडेल जायला यायला. हे बघा, इथे पण कसरत, पूर्ण कसरत करतच जावं लागतं. असे छोटे छोटे रस्ते करून ठेवलेले आहेत. त्यात परत कोण उलट्या बाजूने गाडी घेऊन आला तर वांद्यात काम होऊन जातं गाडी काढताना. आपल्या बाईकपुरता जागा आहे जाण्यापुरता, तरी पण खूप सांभाळत जावं लागतं, कारण इथे पण थोडं वरखाली खड्डे आहेत. पेट्रोल पंप असल्यामुळे कसं गॅसच्या लाईनीसाठी गाड्या उभ्या असतात, त्याच्यामुळे परत ते ट्रॅफिक होतं. असं एकदम 4-5 गाड्या अशा जात असल्या की ते मग ते ट्रॅफिक जाम होऊन जातं. हे बघा पेट्रोल पंप, हे एकच पेट्रोल पंप इथे आहे जे लिंक रोडला तुम्हाला पेट्रोल मिळू शकतं. पण ह्याच्या पुढे नंतर पेट्रोल पंप पुढे नाही आहे. तो डायरेक्ट तुम्हाला मिळाला तर गोरेगाव किंवा लोखंडवाला साईडला. तर तुम्ही इथून पेट्रोल भरून पुढे जाऊ शकता जर तुम्हाला टुवर्ड्स अंधेरी जायचं असेल तर. हा स्लो मोशन करण्याचं कारण आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो. बघा, लोक कशी स्वतःचा जीव तर घालतातच धोक्यात आणि दुसऱ्याचाही जीव घालतात धोक्यात. त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवतोय. तर माझं रेकॉर्डिंग हे बॅकग्राऊंडमध्येच असतं व्हॉइसचं. हा बघा, हा बाईकवाला कसा येतोय तो बघा. थांबतही नाही की बाबा पुढून गाड्या येतात तर आपण थांबूया, काही चिंता नाही आहे. दुसरा पडेल धडेल त्याची पण चिंता नाही आहे. बघा, जागा नसताना सुद्धा तो कसा घुसतोय आतमध्ये. म्हणून मी इथे स्लो मोशनमध्ये घेऊन तुम्हाला ते दाखवलं की हा मनुष्य किती रिस्की प्रमाणात आतमध्ये येतोय. एवढं की त्याच्या पुढ्यात मी आलोय तरी तो पुढेच येतोय. मला जग मारून त्याला जागा द्यावी लागली. सॉरी, मी थोडं अपशब्द वापरला. मला द्यावी लागली जागा, कारण माणसं डोक्याने चालतच नाहीत ना. दुसऱ्याचा विचार करतच नाही की बाबा माणूस आपण पुढे जातोय तो आपल्यावर येऊन आपटेल, काही नाही. अक्कल शून्यासारखी माणसं वागतात. तू येतोयस तर 2 मिनिटं थांब ना, गाड्या जातात पूर्ण काय बघ आणि नंतर क्रॉस कर ना तुला जर करायचं आहे तर. गाड्या येतोय, मी पुढ्यात येतोय तरी तो पुढ्यात येतोय म्हटल्यानंतर त्याला किती त्याच्या स्वतःच्या जीवाचं काही पडलंच नाही. थोडं जपायला लागतं, कारण ते थोडं रस्ता उकडले, फ्लेवर बॉग निघालेत. किती उंच बिल्डिंग आहे बघा, आणि ते किती छान वाटते बिल्डिंग. टॉवर आहे मोठा, टोलेजंग टॉवर म्हणतात तर, टोलेजंग मराठी भाषेत. हे बघा 3-3 सीट घेऊन चाललाय आणि गाडी इथे बघतोय तरी तो पुढे आणतोय. म्हणजे किती केअर करतात हे आपली स्वतःची आणि दुसऱ्याची पण. हसण्यासारखंच आहे इथे, काय करणार. इथे पण थोडं खोदून ठेवल्यामुळे खूप शॉर्ट रस्ता झालाय. कारण तिकडे वेळ गेला म्हणून मी पुढे आलो. मार्वेचा सिग्नल क्लिअर मिळाला म्हणून आज मला जायला मिळालं, नाही तर एरवी थांबून राहावं लागतं.
आता वरचं ब्रिज होतं आहे म्हणजे आम्हाला डायरेक्ट बाहेर पडताल किंवा मालवणीवाल्यांना बाहेर पडता येईल त्याच्यासाठी, कारण मालवणीमधनं गाड्या भरपूर येतात ना, त्याच्यासाठी बहुतेक हा ब्रिज बांधला असेल. सो बरं आहे, त्यांना चांगलंच आहे. ब्रिज एकदा झालं की मग थोडं क्लिअर होईल ट्रॅफिक. इथे जास्त वेळ थांबावं लागणार नाही, सिग्नलचं टायमिंग कमी होऊन जाईल. आज मी तुम्हाला एक सरप्राईज म्हणून माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी पहिलेच टाकलेलं आहे की मी काय केलं आहे या व्हिडिओमध्ये, ते आता तुम्हाला एंडिंगमध्ये दिसेल. थोडक्यात प्रयत्न केला आहे, चांगला वाटलं तर सांगा मला की चांगला आहे म्हणून. कारण काय होतं, लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला व्हॉईस आणि नॉईस या दोन्ही खराब येतात, म्हणून मी तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉईस टाकतो आहे. मी एवढं जवळ आलो तरी तो रिक्षावाला कसा पुढे येतो आहे बघा. हे बघा, टेबल सीट चालले आहेत शाळेमध्ये. तर असो, इथे भुजाली तलाव आहे, तिथे गणपती विसर्जन होतात. कोळी समाजाचा हॉल पण आहे तिकडे. जर कोणाला लग्न करायचं असेल किंवा काही विधी करायचे असतील तर त्या हॉलमध्ये तुम्ही बुकिंग करू शकता. इथे छान वाटतात बिल्डिंग. या हा एक थोडा शॉर्ट रस्ता आहे, तर इथे कधी कधी मध्ये तर काम चालू होतं ना, तर खूपच वेळ जायचा, कारण तिकडनं गाड्या यायच्या, इकडनं गाड्या यायच्या, आणि तर रस्ताच बंद व्हायचा. मग असं या मधल्या रोडमधनं जावं लागायचं किंवा कुठूनही फिरून जावं लागायचं. अशी कसरत असायची. वाव, सायकल घेऊन शाळेत चालला. आमचे जुने दिवस आठवले आम्हाला. आम्ही पण असेच सायकल घेऊन जायचो शाळेत. हा बघा, मी आलो फ्रंट कॅमेऱ्यावरती. मला सांगा कसं वाटतंय ते, छान वाटतंय की नाही. प्रयत्न केला एक छोटासा, त्यात मला सांगा किती चांगलं वाटतंय ते. माझा चेहराही दिसतोय तुम्हाला. चला तर मग माझा मी आता व्हिडिओ इथेच संपवणार आहे, कारण माझं जिम जवळ आलेली आहे. चलो बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.